पण लोक आपल्या कष्टाचे पैसे, आपल्या कराचे पैसे नळपट्टी आणि घरपट्टीच्या रूपानं दुकानपट्टीचे त्या ठिकाणी वार्षिक ठेका खड्डे बुजवण्याचा देता का? म्हणून माहितीच्या अधिकारात आणि धक्कादायक माहिती मला त्या ठिकाणी मिळाली. पण मग विकास का झाला नाही? आपण तर काल आता जे समोर जे उमेदवार उभे आहेत त्यांची एक सोशल मीडियाला क्लिप फिरती आहे आणि फक्त जे 2 रस्ते चांगले आहेत त्या रस्त्यावरूनच हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या ठिकाणी फिरत आहेत. पण आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करू इच्छितो की तुम्ही या गजानन भागातल्या रस्त्यांवर फिरा, तुम्ही पोलीस स्टेशनच्या रस्त्यावर फिरा, तुम्ही खडकीच्या रस्त्यावर फिरा, तुम्ही गांधीनगर 105च्या रस्त्यांवर फिरा आणि त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी फिरवा. थकल्याशिवाय राहणार नाही याची गॅरंटी मी देतो. ही माहिती गोळा करीत असताना मी जर त्यांना डांबराचे बिल विचारले, काटा भाव जर पावती विचारली तर त्यांनी माहितीच्या अधिकारात दिलं की आमच्याकडे त्याचे बिलच उपलब्ध नाही. म्हणजे हा किती मोठा भ्रष्टाचार, जे रस्ते करतात त्याचे डांबर वापरीत नाही. त्याच्यात माझा आरोप आहे की हे ऑइल वापरतात आणि डांबर खाऊन टाकतात. कारण डांबर हा ज्वलनशील पदार्थ आहे आणि डांबराचे ठेके फक्त महाराष्ट्रात मर्यादित 3 ते 4 लोकांकडेच आहे. त्यांच्याकडूनच ते खरेदी करावं लागतं आणि ते सरकारी भावात खरेदी करावं लागतं आणि त्याची पावती, त्याचं वजन हे सर्व काही त्या ठिकाणी नमूद असतं. पण यांनी कधी डांबर वापरलं नाही. वापरलं जरी असेल तर 1/1च्या याला 2 किलो डांबर लागतं. लक्षात ठेवा, 2 किलो डांबर त्याला लागतं. पण हे अक्षरशः तिथं पावशेर डांबर टाकून त्यामध्ये ऑइल मिक्स करून तुमचा रस्ता तयार करतात आणि भ्रष्टाचार करतात. आज तुम्हाला या ठिकाणी कळकळीची विनंती करायला आलेलो आहे. तुम्ही गोरगरीब जनता आहोत, आपण सर्व गोरगरीब आहोत. आपल्या कष्टाचा कराचा पैसा आपण यांना देतो आणि हे वारे माफीची उधळपट्टी करतात. म्हणून आज आपल्याला मी विनंती करायला आलेलो आहे, आता चुकू नका. आता जर चुकले तर आपल्याला कोणीही माफ करणार नाही. आज जर समोरच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जर बघितले तर आता मी सभा करीत फिरतो आहे आणि आज या ठिकाणी मी जाहीर करतो की या भारतीय जनता पार्टी आणि लोकशाही आघाडीचे 30 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे परागी संधान या ठिकाणी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. एवढा प्रचंड प्रतिसाद या कोपरगाव शहरातून आपल्याला मिळतो आहे. या भागातून सुद्धा आपण आमचे अविनाशी पाठक असतील, विद्याताई असतील, तरुण आमचा अविनाश आहे. सर्वांसाठी रात्रंदिवस झटणारा मुलगा आहे. कुणाचं सुख असो दुःख असो, आमचा रवी अण्णा झाला, आरडी पाठक, आरडी असतील, हे सतत त्यांच्या मदतीसाठी या ठिकाणी धावत असतात. आपण अण्णांनी सांगितलं, गोदावरीचा पूर असेल आणि संकट कोरोना सारखी असेल, हा कोल्हे परिवार ज्याच्यावर आज खालच्या पातळीवरची टीका आमच्या ताई साहेबांवर करायला सुरुवात झालेली आहे. समोरचा उमेदवाराच्या पायाखालची त्या ठिकाणी वाळू सरकलेली आहे. म्हणून आता हा आमच्या ताईंवर त्या ठिकाणी आरोप करायला लागलेला आहे. आणि आपण महिला शक्ती आहात, दुर्गा शक्ती आहात. म्हणून मी आपल्याला आव्हान करायला आलेलो आहे की या टीकेचा उत्तर आपण 20 तारखेला कमळा पुढील बटन दाबून या ठिकाणी समोरच्या उमेदवाराला द्यायचा आहे. हा शब्द मी आपणाकडून घ्यायला आलेलो आहे. बरेचशा भ्रष्टाचाराने बरबटलेली ही नगरपालिका आहे, आपण ती फाडत राहू. पण तुमच्यासाठी सांगतो की आताचे जे अधिकारी त्या ठिकाणी भ्रष्टाचार करून गेले त्यांना या कोपरगावच्या जेलमध्ये आणल्याशिवाय मी राहणार नाही. एवढाच आपल्याला शब्द देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे शंकरराव पुणे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव वक्ते, तसेच पंचायत समितीचे सभापती मच्छिंद्रजी केकान, तसेच माजी उपनगराध्यक्ष गौरव गायकवाड, तसेच उपस्थित असलेले मच्छिंद्रजी ईश्वरे, संदीपजी वाकचौरे, बाजीरावजी कदम, आमचे मित्र शौकत भाई सय्यद आणि उपस्थित असलेले सर्व मंचावरील मान्यवर आणि या सभेला आपल्यावर प्रेम करणारे
आदरणीय आमचे नेते, आपले सर्वांचे लाडके युवा नेतृत्व, ज्यांनी काल आणि 27 तारखेला मुख्यमंत्र्याकडून वधून घेतलं की ह्या गजानन नगर, सुभाष नगर, संजय नगर, महादेव नगर, दत्तनगर, गोरबा नगर, गोदावरी नगर, हनुमान नगर ह्या भागाचे 7 बारे उतारे आम्हाला मिळाले पाहिजे. वधून घेणारे विवेक भैया कोले आज अतिशय तरुण वयात अतिशय चांगल्या पद्धतीने युवा नेतृत्व या कोपरगाव शहराला मिळालं, म्हणून संपूर्ण कोपरगाव शहर हा आणि युवक आज त्यांच्या पाठीमागे अतिशय जोमाने उभा राहिलेला आहे. कारण ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. कारण कोपरगाव शहरामध्ये असं वातावरण भैया झालेलं आहे. नगरपालिकेचे आपले उमेदवार परागजी सन्नाद आणि 30 नगरसेवक हे सर्व निवडून येतील अशी परिस्थिती या कोपरगाव शहरामध्ये आज झालेली आहे. त्याचं कारण आज विवेक भैया ज्या वेळेस या राजकारणामध्ये आले ते समाजकारणातून आले. समाजकारणामधून विवेक भैयांनी सामुदायिक विवाह गेले 8 वर्षापासून चालू आहेत. जे सामुदायिक कार्य चालू आहेत, सामुदायिक विवाह 8 वर्षापासून या कोपरगाव शहरात त्यांनी चालू केले आणि आपल्या गोरगरिबांचे लग्न सामुदायिक पद्धतीने जे केलेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम हे सामुदायिक विवाहातून निर्माण झालं. गोरगरिबाचे लग्न आज तहसीलच्या मैदानावर धूम धडाक्यात करतात. आजपर्यंत इतके विवाह झाले का त्या विवाहामध्ये त्या मुलीला त्या मुलाला अतिशय चांगल्या पद्धतीने मिरवणूक करून सर्व त्यांचे दागिने असो, त्यांचे कपडे असो, सर्व त्यांनी स्वतः संजीवनी विवाह प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले. त्यानंतर महाआरती असो किंवा गंगा आरती असो, अनेक बृहत उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी या कोपरगाव शहरात मानले. आज मी त्याला 4 संजीवनी सहकारी साखर कारखाने, 4 सहकारी साखर कारखाने ते चालवतात. सहकार वर्षी शंकररावजी कोले सहकारी साखर कारखाना, गणेश सहकारी साखर कारखाना, पैठणचा शिवाजी ॲग्रो आणि आत्ताच त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला रानवड सहकारी साखर कारखाना, सहकार वर्षी शंकररावजी कोले युनिट नंबर 2 असे 4 कारखाने पाहणारा हा युवक हा आपल्याला मिळालेला आहे. आणि आज कोपरगाव शहरामध्ये त्यांनी पण केलेला आहे की कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जिंकून या कोपरगाव शहराला स्मार्ट कोपरगाव बनवण्याचं स्वप्न आज विवेक भैयांनी केलेलं आहे. आज आमच्या सारखे सर्व ज्येष्ठ युवक या कोपरगाव शहरात एक अतिशय जोमाने त्यांच्या मागे उभे आहेत. आज बिपिनदादा कोले असो, स्नेहलताताई कोले असो, संजीवनी इंजिनिअरिंगचे अमित दादा असतील, सुमित दादा असतील, आज कोपरगाव शहरासाठी यांनी वाहून घेतलेला आहे. आज समोरचे विरोधक असतील, आज आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीने आदेश दिला का आपली युती आहे, आपली युती आहे. विवेक भैयांना थांबायला सांगितलं. पक्षाची शिस्त आपल्या विवेक भैयांनी त्यावेळेस पाळली आणि आपण आमदाराला 1,25,000 मताने निवडून दिलं. गजाननगर मधून किती लीड दिला भैया? आम्ही 600 मताचा निवडून 600 मताचा लीड दिला. आणि तुम्ही आमच्या विरोधात इतर लोकांची युती करून त्यांनी आमच्या विरोधात माणसं उभे केले. त्यांना वाटायला पाहिजे होतं की बाबा आपल्याला एक मत या सगळ्यांनी दिलंय. आम्ही जीवाचं रान करून तुम्हाला मतदान मिळून दिलं. 1.25 लाख मताने तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही सांगायला पाहिजे होतं मला आमदार केलं. ही नगरपालिका विवेक भैया तुम्ही घ्या.
तुमचे सगळे नगरसेवक मी बिनविरोध निवडून देतो, काहीच नाही. उमेदवार सांगतात 3,000 कोटी रुपये मी दिले. हे पिळून ब्लॉक हे परवा तिथं आले, एक जण खोटं बोललं, हे पिळून ब्लॉक मी बसवले, हे मी केलं. अरे विद्याताई सोनवणे, रवींद्र पाठक हे नगरसेवक होते. आज मी खाली येत नसल, पण विद्याताई घराघरात जाते, घराघरात प्रत्येकाच्या दारात जाते, सगळे काम यांनी केलेत. भैया तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आदरणीय बिपिन दादांनी ज्या वेळेस पाणी टंचाई होती त्यावेळेस आमच्याकडं 12 बोर दिले. 12 बोर दिल्यानंतर थांबले नाही. आमच्या इकडचे गोरगरीब जनता आहेत, सगळ्या वीट उत्पादक असतील तर कामगार असेल, बिपिन दादांनी बोर दिल्यानंतर त्याच्यावरच्या मोटारी सुद्धा संजीवनी सहकारी साखर कारखान्याने दिल्या. कुठे ते बोर माहिती आहे का? गुलबेगन भागे राहतात, तिथं एक बोर आहे. इथं विभूभाई आमचे शब्बीरभाई त्यांच्या घरासमोर एक बोर आहे. इथं तुम्ही बसला तिथं चौकोनी ओटा आहे, तिथं एक बोर आहे. आमचे बाजीराव कदम आहे, त्यांच्या घरासमोर एक बोर आहे. तिकडं आमचे कापसे गल्ली आहे, खड्डा गल्ली म्हणतात, तिथं बोर. अण्णाच्या वखरीजवळ एक बोर. असे सर्व बोर आणि त्याच्यावरच्या मोटारी या बिपिन दादांनी दिल्या. एक हापसा होता आमचा ईदगाह मैदानातला दादा, एक हापसा होता. कायम बिचारे हापशाने पाणी ओढायचे. वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं आम्हाला मोटार द्या, आम्ही त्यांना मोटार बसून दिली. आज मी तिला असे काम आले या वार्डात करतो. मी असेल, रवींद्र पाठक असतील, आज रवी अण्णांनी निर्णय घेतला की मला थांबायचं, मी उभं राहत नाही. मी 10 वर्षापूर्वीच थांबलो. मी 10 वर्षापूर्वी रवी अण्णाला शिवसेनेतून आपल्या पक्षात आणल्यानंतर एक माझ्या शब्दाला मान दिला, बिपिनदा शब्दांना मान दिला. म्हणून मी सांगितलं मागच्या वेळेस महिला 9 वर्षापूर्वी महिला आणि जेंट्स पडल्यात, अण्णा तुम्ही उभा राहा, मी थांबतो. आताही तोच प्रश्न निर्माण झाला. रवी अण्णांनी सांगितलं मी थांबतो. नवीन कार्यकर्ता आहे अविनाश, अतिशय जोमाने काम करतो, त्याच्याबद्दल गैरसमज पसरवतात, दहशत करतो, हे करतो ते करतो, एकदम छोटे निर्माण झाले. आता त्यांची लायकी नाही, त्यांच्याबरोबर आवीबरोबरच मोठे झाले. ते सांगता अविनाश पाठक अतिशय चांगला मुलगा आहे, गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करतो. पालखी असते त्यांच्या घरात, सप्तशृंगीची देवी बसते. आज ती पालखी याला जाते वणीला. भैया अतिशय मोठी पालखी असते, अशा महिला वणीला जातात आणि अतिशय जोमाने ती पालखी निघते, वाजत गाजत कोपरगाव शहरातून निघते. आवीची पालखी निघाल्यानंतर त्याच्यानंतर कोपरगाव शहरात अनेक पालख्या चालू झाल्या. पायी जातात सर्व लोक आमचे, त्याच्यामध्ये आमचे वडाळ समाजाचे आमचे बांधव असतील, इतर समाजाचे कुंभार समाजाचे लोक असतील, त्या पालखीमध्ये जातात. आणि कुठलाही कार्यकर्ता असो, काही कार्यकर्ते वाद करतात, मग म्हणता आवी तुझे कार्यकर्ते, परंतु तो तिथे गेल्यावर ते भांडण मिटवतो आणि त्याच्याबद्दल सांगतात त्यांनी एखादं भांडण केलं का दाखवा ना. त्यांनी एकही भांडण आजपर्यंत केलं, भांडण मिटवायचं काम केलं. भांडण मिटवायचं काम त्यांनी केलं. पहाडासारखा येऊन उभा राहतो. आता असा उमेदवार तुम्हाला मिळालेला आहे. कधी गजाननगर संकट पाठक परिवार आपल्या मागे 100% उभा राहील. अशा पद्धतीचा हा उमेदवार आपल्याला आहे. विद्यार्थी तुमच्या दारात येते. दत्तनगर असो, आमची कापशे गल्ली असो, जठारचं घर असो, रामदास मंजूरचं घर असो, बुरा कापशेचं घर असो, त्यांच्या दारात माझी बायको दरवेळेस जाते. कोणाच्याही दारात जायची तिची तयारी असती. अशा पद्धतीने असे दोन्ही उमेदवार तुम्हाला दिलेले. आणि आज सांगायचं विशेष म्हणजे संधान साहेब त्याच्यात 3ऱ्या जोडीला आहे. म्हणजे अशी खंबीर ताकद संधान साहेब आज अतिशय शांत स्वभावाचे, अतिशय कर्तृत्वान असे उमेदवार आपल्याला दिलेले. मित्रांनो, काही जणांनी या गजानन नगरमध्ये यांचं मताची फूट व्हावं म्हणून काही माणसं पैसे देऊन उभे केलेत. त्यालाही हरकत नाही, परंतु इथली जनता सुज्ञ आहेत. जे कधी इकडं आले नाहीत ते आज मत मागतायत. आम्ही बरोबर तयार केलेले एक बोर्ग आपला म्हणतोय यांची दहशत आहे, यांची हे आहे. जिथं अन्याय घडो 100% आमची दहशत राहील.
ज्यांच्यावर अन्याय होईल त्यांच्या पाठीमागे आम्ही 100% उभं राहू. जेथे अन्याय होऊ तिथं प्रतिकार करू आम्ही. त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय, आज मी तिला कोपरगाव शहरात अतिशय आरोप प्रत्यारोप चालले. दादा एक स्विमिंग टँक झाला होता, काका कोर्टेंनी कालपासून स्विमिंग टँक झाला आपल्या इंडोर गेम हॉलमध्ये. त्याची परिस्थिती अशी होती, त्या काळात वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून तो स्विमिंग टँक झाला. प्रत्येक जण स्विमिंग टँक इकडं का नगराध्यक्षाच्या वार्डात का, मी नगराध्यक्ष असताना तो स्विमिंग टँक केला का वैशिष्ट्यपूर्ण योजनेमध्ये असा एक नियम होता की जागा ही नगरपालिकेची पाहिजे. तो पूर्वी प्रत्येक जण म्हणायचं पाण्याच्या टाकीजवळ घ्या. टाकीजवळ असताना त्या टाकीची जागा जिल्हा परिषदेच्या नावावर आजही आहे. त्याच्यामुळे तो तिथं घेता नाही आला, तो आपण इथं गेला. आता कोर्टे काय म्हणतात, ते लोकेशन चांगलं नाही, लोकेशन चांगलं नाही. म्हणजे काय, आमच्या झोपडपट्टी स्विमिंग टँक नको का दादा? मी नगराध्यक्ष असताना नगराध्यक्षानंतर स्विमिंग टँक झाला, त्यानंतर आमदाराची सत्ता आली, त्यांनी का पूर्ण नाही केला? त्यांनी पूर्णच केला नाही, त्याच्याकडे बघितलंच ते. आज निवडणूक आठवल्यावर काका कोटेंना कुठं स्विमिंग टँक होता तो माहीत नव्हता, आणि तो आज त्यांना आठवला स्विमिंग टँक कुठे आहे, कोणत्या ठिकाणी माहिती घेतली. स्विमिंग टँक आजपर्यंत पूर्ण नाही. अहो, झोपडपट्टी स्विमिंग टँक झाला म्हणून तुम्हाला चालना, तुम्हाला तो स्विमिंग टँक चालना. अशा प्रकारचे आरोप करू नका, नीट माहिती घ्या. तो स्विमिंग टँक 100% आम्ही परत चालू करू. तो झोपडपट्टीत राहील, इतर ठिकाणी कुठं जाणार नाही. तिथं गजाननगर, गांधीनगर, दत्तनगर, महादेवनगर इथलेच मुलं पोहायला जातील. दुसरा स्विमिंग टँक आम्ही तुमच्यासाठी निवडत करून देऊया का, छोटासा 10-22चा. तर हे झालं. आता आम्ही कधी दुसऱ्यावर आरोप करत नाही, पण गजाननगरचे जे लोक आहेत आमचे आजपर्यंत सर्व ताकदीने आमच्या मागे, आमच्या परिवाराच्या मागं, पाठक परिवाराच्या मागं, रवी अण्णाच्या मागं तुम्ही सर्व माय भगिनी उभ्या राहिलेले आहेत. आणि ह्या भागामध्ये आता तुम्ही मला सांगा, तुम्ही ऐकलं असेल, एक 7 महिन्यापूर्वी आमच्या संदीप वाकचोरेंची एक ट्रक पडली होती नाल्यात. आठवतं का कोणाला? मला वाटतं वाकचोरेंची तिकडून कोणत्या तरी वाकचोरेंची ती ट्रक होती. त्यानंतर त्या नाल्यावर अनेक गोष्टी झाल्या. उद्घाटन केलं आमदारांनी, दादा उद्घाटन केलंय, 7 महिने झाले पण त्या खडा तिथं पडला नाही. आणि तुम्ही इथं येऊन सांगता हे मी केलं, 3000 कोटी दिले. अहो 3000 कोटी जर मुंबईला मिळाले, मुंबईला जर मिळाले तर जल्लोष होतो. कोपरगावला 3000 कोटी रुपये हा चेष्टेचा विषय हा कोपरगाव शहरात झालेला आहे. आज मी तिला म्हणजे त्यावर बोलणं हे नाही, एक खडा आमदार तिथला दाखव. आमदार काही नाही, आमचे इथले समाज बांधव आहे, किशोर राऊत असतील, राजेंद्र जाधव असतील, सर्व समाज बांधव त्यांच्याकडे गेले होते. गेल्यानंतर ताई आमदार असताना त्यांनी पेविंग ब्लॉक बसून द्या म्हणून गाडगे महाराज मठाला पेविंग ब्लॉक बसून दिले. मग काही लोक गेलेत की बा सभागृह झालं पाहिजे. दादा सभागृह करताना आयडिया काय केली माहितीये का? प्रत्येक आमदारकी आली का 10 लाख द्यायचे. या बिचाऱ्यांनी काय करायचं, 10 लाखात मग एक 15-20चं स्ट्रक्चर उभं करायचं. दुसरी आमदारकी आली, परत 10 लाख दिले. म्हणजे 10 वर्ष झाले या गोष्टीला. मला जे दिसतं ते मी बोलतोय. एखादा म्हणतोय 50 लाख घे, 3000 कोटी दिले, 50 लाखाचं एक चांगलं सभागृह या गाडगे महाराज मठामध्ये करावं. परंतु याला 10 ते 15 वर्ष लावले. तर हेही सभागृह या सर्व समाज बांधवांना सांगतो, विवेक भैयाच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेची सत्ता आल्यानंतर 100% आम्ही पूर्ण करू, एवढीच मी या निमित्ताने ग्वाही देतो. भैया म्हणजे भैयांच्या बाबतीमध्ये आज कोपरगाव शहरात प्रत्येक जण सभा मागतोय किंवा भैयांची सभा द्या. भैयांची सभा झालीच पाहिजे. आपल्या गजाननगरातल्या सगळ्यांनीच ती सभा मागितली होती, म्हणून आपली सभा जरा लेट झाली. आज शेवटचा दिवस आहे. मी सर्वांना हात जोडून विनंती करतो, म्हणजे आपलं मत वाया जायला नको.
तिने आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान असतील, विद्याताई सोनवणे असतील, अविनाथजी पाठक असतील, हे तिन्ही उमेदवार तुम्ही प्रचंड मताने निवडून द्या. कारण संपूर्ण ती ही एक आली तर ह्या कोपरगाव शहराचा निश्चितपणे विकास आणि गजानन नगर, दत्तनगर हा अतिशय स्मार्ट एरिया आम्ही बनवून दाखवू, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे, विवेक भैयांनी आपल्या मुख्यमंत्र्यापुढं जी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, स्लम एरियातल्या लोकांसाठी मांडली, जो 7-12 आपल्या प्रत्येक घराला मिळाला पाहिजे आणि प्रत्येकाचं घर स्वतःच्या नावावर झालं पाहिजे. म्हणून आज सगळ्या तुमच्या वतीने, गजाननगरवासियांच्या वतीने त्यांचं आपल्या या भागाचे ज्येष्ठ मधुकरराव ईश्वरे आणि उपदे काका यांनी सत्कार करावा, मी या निमित्ताने विनंती करतो आणि तो सत्कार स्वीकारावा. एवढंच भैया आम्हाला मी विनंती करतो. सभेचे अध्यक्ष मधुभाऊ ईश्वरे, तसेच आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते विवेक भैया कोल्हे, तसेच विद्याताई सोनवणे, आमच्या काकू आशा पाठक उमेदवार आलेले आहेत. नगराध्यक्ष परागजी संधान साहेब. व सन्माननीय व्यासपीठ व सर्व महिला भगिनी आपण इथं उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार. उपस्थित सर्व आमचे मित्र बंधू भगिनींनो, आपले सर्वांचे स्वागत. सर्वात पहिले मी विवेक भैया कोल्हे यांचे धन्यवाद मानतो, तसेच आमदार ताई यांचे धन्यवाद मानतो का त्यांनी जो आपल्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता, आपल्या घराचे सातबारे हे आपल्याला भेटले पाहिजे, त्याची घोषणा कालच चंद्रशेखर बावनजी कुळे यांनी केली. आपल्याला हे सातबारे भेटणार आहे, त्याबद्दल टाळ्या वाजून विवेक भैयाचे व वहिनींचे आपण सर्वांनी आभार मानावे. मी जरी तुमच्या या प्रभागासाठी नवीन असलो तर नाव आमचं जुनंच आहे. 30 वर्ष झाले. रवी भाऊ आज नगरसेवक आहे, नगराध्यक्ष राहिले, तसेच आमचे राजा भाऊ असतील. आज मी या प्रभागात फिरतो, आज नाही फिरते, पूर्वीपासून फिरतो, पण साई सिटीमध्ये सुद्धा असे रस्ते नसेल तसे रस्ते इथे आहे. गटारी अंडरग्राऊंड आहे, लाईटची सर्वीकडे व्यवस्था आहे, बरेचसे कामं, भरपूर कामं केले. तसेच आपले विवेक भैया सुद्धा सर्व कामे म्हणजे नुसतं राजकारण नाही करत. आमदार साहेब जसे राजकारण करतात तसं विवेक भैया राजकारण नाही करत. सामुदायिक विवाह सोहळा असेल, कोरोनामध्ये कोविड सेंटर असेल, रोजगार मेळावे असतील, तसेच एक राखी जवानांसाठी असेल, असे सर्व सामाजिक उपक्रम विकी भैया करत असतात. काल भैया मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला सांगतो की 20 वर्षापूर्वी, म्हणजे 20 वर्षाचा असताना मी या राजकारणात प्रवेश केला रवी भाऊंच्या माध्यमातून. भारतीय जनता पार्टी, आपलं भारतीय विद्यार्थी सेनेचा मी तालुका अध्यक्ष होतो. तिथून जी सुरुवात केली, 20 वर्ष मी समाजसेवाच करतोय. मागील काळात मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष राहिलोय. काल भैया काही लोक बोलले हिशोब चुकता करतो म्हणून. अरे बाबा, तुला नाकाला पाणी येत होते, आम्ही तुला रुमाल दिला, तू काय हिशोब चुकता करतो? तू हिशोब चुकता करायचा होता तो आमदाराकडून हिशोब मागणं. बाबा, हे 3000 कोटी कुठे गेले? कालच परिस्थिती पाहिली आरोग्य सेवेची. दवाखान्यामध्ये लहान गरीबाला तर कामच नाही याच्यात जायची. आता माझी लिंक तुटलेली, मी जास्त बोलत नाही आता. भैया तुम्हाला सांगतो, अशी वाईट परिस्थिती द्यायची याची ग्रामीण रुग्णालयाची, इतकी वाईट परिस्थिती भैया. गरीब माणूस आहे ना, तिथं फक्त पोस्टमार्टम होतं फक्त भैया, बाकी गरीब असं कामच नाही. थोडं काही झालं का तुम्ही याला शिर्डीला पाठवा, इकडं पाठवा. अहो, त्या 3000 कोटीतले 2-3 कोटी जरी तिथं लावले ना, तर हे गरीबाचे सगळे काम होऊन जातील. एवढंच बोलतो मी. व येत्या 20 तारखेला आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार परागजी संधान साहेब, तसेच विद्याताई सोनवणे व तसेच मी स्वतः, आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करा.
असे मी सर्वांना आवाहन करतो व थांबतो. लोकांना जेव घालतं, दरवर्षी अन्नदान करतं, कोविडमध्ये काम केलं पण कधी फोटो काढले नाही. यांनी फक्त 100 डबे कोविडमध्ये समतामार्फत पोटावले तर त्याच्या क्लिप्स पाठवल्या. असं हे एक कोल्हे कुटुंब आणि संजीवनी उद्योग समूह आहेत जे कायम आपल्या आडी अडचणीत उपस्थित असतं. ज्यावेळी शहरात पूर येतो, कोणती रोगराई येऊ, सगळ्यात आधी संजीवनीची यंत्रणा आपल्या मदतीला येत असते. परंतु आता या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर निघण्याकरिता आपण जो विश्वासनामा बनवलेला आहे, त्याच्यात जे विश्वास आम्ही तुम्हाला दिलेला आहे ते सर्व कामं आपल्याला पूर्ण करायची आहे. आणि विश्वासनाम्याची पालकत्व हे आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेलं आहे. फक्त त्यांनी अट एकच टाकली का तुम्ही 31-0 करा, नगराध्यक्ष आणि 30 नगरसेवक बहुमताने निवडून द्या, पुढचं काम माझं आहे. म्हणजे एवढं मोठं त्यांनी ज्यावेळी ते जबाबदारी घेतात, म्हणजे त्यांनाही विवेक भैयांच्या कामाचा आवाका आहे. ज्या भैयांच्या कार्यक्रमासाठी आत्ताच आमचे नेते राजाभाऊंनी सांगितलं की ज्यांच्या कार्यक्रमासाठी एक संरक्षण मंत्री, एका राज्याचे मुख्यमंत्री, त्याच वेळी 2 उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री असे एका स्टेजवर आणणं ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु ते विवेक भैया असतील, स्नेहलताताई असतील, बिपिन दादा असतील, यांच्या कामाच्या आवाका बघून हा सगळा करिश्मा झालेला आहे. आणि त्या विजनरी नेत्याचा फायदा आपल्याला होणार आहे, कारण त्यांच्याकडे पुढचे विजन आहे की आपलं शहर कसं पाहिजे, काय काय केलं पाहिजे. हे फक्त भाषण करत नाही तर ते कोणतीही गोष्ट अधिक प्रॅक्टिकली ते वास्तवात आणतात. आता जर कोविड सेंटरचं बघितलं तर समोरचे उमेदवार म्हणतात का आम्ही बचत गटासाठी काम करू, आणि नगरपालिकेचा आणि बचत गटाच्या कामाचा संबंध नाही, पण महिलांची मदत घ्यायची म्हणून दर 2 दिवसांनी घोषणा बदलते. आधी म्हणतात बचत गट, नंतर म्हणतात का माझ्या लाडक्या बहिणींचा यांचाही काही संबंध नाही. 25 वर्षात यांनी शहरात कधी काम केलेलं नाही. ज्या दिवशी मुख्यमंत्री साहेब आले त्या दिवशी त्यांनी आपल्याला शब्द दिला का जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत त्या लाडक्या बहिणींचे पैसे तसेच चालू राहणार. ते ज्यावेळी आमच्या शेजारी बसले त्यावेळी भैयांनी हळूच त्यांना विचारलं का साहेब ते जे पैसे आहे ते थोडेसे वाढवून द्या. त्याच्यात सुद्धा ते हसले, म्हणजे भविष्यात ते सुद्धा पैसे वाढवण्याची त्यांची तयारी आहे. म्हणजे जे काम फक्त करायची इच्छा आहे. आज आपण जर बघितलं तर समोरचे उमेदवार आपल्या बचत गटावर बोलतात, इतर कामांवर बोलतात, पण आज आपण संजीवनी गारमेंट क्लस्टर जर बघितलं, आमच्या मार्गदर्शिका रेणुका भाभी कोल्हे यांनी तिथं 300 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. जिथं जे कपडे तयार होतात ते एक्सपोर्ट क्वालिटीचे तयार होतात, बाहेरच्या देशात जातात, एवढी चांगली क्वालिटी, त्याच्यातून महिलांना रोजगार तयार झाला. तिथं अगरबत्ती तयार करायचं प्रशिक्षण दिलं जातं, मेणबत्तीचं प्रशिक्षण आहे, आपलं कापूर बनवायचं प्रशिक्षण. म्हणजे हे आधी काम करतात आणि मग सांगतात, आणि समोरचे काही न करता फक्त सांगतात आणि नंतर काहीच होते. कारण हे जसे 2001ला पडले त्याच्यानंतर 2025ला उगवले. आता काय झालं तर 2000 म्हणजे पुढे तर काय कधी दिसतील का नाही ही शक्यता आहे. कारण आम्ही जेवढ्या 31 जणांना जी उमेदवारी दिली असेल, मी असेल, आमच्या विद्याताई असतील, आवी असेल, आधी रवी अण्णा होते, बाकीचे आमचे 30 उमेदवार आहेत, हे तळागाळात 24 तास 365 दिवस काम करणारे आहे. प्रत्येकाच्या सुखादुखात जाणारे आहे. प्रत्येक जयंत्या, पुण्यतिथ्या, सगळे सार्वजनिक कार्यक्रम आम्ही करणारे आहोत. मला सुद्धा आठवतं का मी ह्या प्रभागात कमीत कमी दर 2-3 महिन्यांनी येत असतो. कधी राजाभाऊ म्हणतात का बा ह्या मंदिराचा वर्धमान दिन आहे, गणपती आहे, नवरात्र आहे, यांच्या दारावर जायचं, याच्या सुखादुखात जायचं. आम्ही कायम येत असतो. समोरचा उमेदवार जेव्हा तुमच्याकडे येईल त्यावेळी त्याला एकच विचारा का ह्या प्रभागात कधी तुम्ही आलेत का. आज विद्याताई असतील, आमचे मार्गदर्शक रवी अण्णा असतील, यांनी इथं कामाचा प्रचंड डोंगर केला. ज्यावेळी मी प्रचाराला फिरलो त्यावेळी मला जाणवलं चांगल्या प्रकारचे पेवर ब्लॉक टाकून रस्ते बनवलेले आहे, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे, स्वच्छता आहे, कुठे घाण नाही. कारण काम करण्याला एक मानसिकता लागते, आणि ती मानसिकता या संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंबाकडून ती आम्ही शिकलेलो आहोत का आम्हाला समाजसेवा करायची. 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. म्हणून आम्ही आतापर्यंत काम करत आलो, आणि भविष्यात सुद्धा विश्वासनामा जी कामं दिलेली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. जे स्वच्छ शहर करायचं आहे, धूळमुक्त करायचं आहे, स्वच्छ पाणी द्यायचं आहे, आरोग्यासाठी चांगले फवारण्या करायच्या आहे, स्ट्रीट लाईट द्यायच्या आहे, वॉकिंग ट्रॅक द्यायचे आहे, नदीच्या कडेला आपल्याला रिटेनिंग वॉल बांधायची आहे, तिथं पण वॉकिंग ट्रॅक करायचे आहे. अशा अनेक गोष्टी करायच्या आहे. पण ह्या करण्याकरिता आपली सगळ्यांची साथ लागणार आहे. कारण आता गेल्या 9 वर्षानंतर आपण पहिल्यांदा मतदान करतो आहोत, आणि या परिवर्तनाच्या लढाईत आपण सगळेजण आमच्या बरोबर असायला पाहिजे.
कारण आतापर्यंत आम्ही सगळं देत गेलो आहोत, जे जे पाहिजे ते दिलं आहे. संजीवनी उद्योग समूह असेल, आदरणीय स्नेहलताई कोल्हे असतील, काल सुद्धा 52 म्हणजे छोटी गोष्ट सांगतो का मानसिकता कशी असते. काल आपण आपली सभा घेतली 17 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर. ती सभा कशाची होती का आदरणीय कोल्हेताई असतील, भैया असतील, दादा असतील, यांची इच्छा होती का शहरातल्या अतिक्रमणित किंवा सरकारी जागेवर जे कुटुंब राहतात त्यांच्या जागा सातबारे त्यांच्या नावावर झाले पाहिजे, त्यांचे नियमाकुल झाले पाहिजे. जी हद्दवाढ झाली तिथल्या लोकांना काही निधी मिळाला पाहिजे का जेणेकरून त्यांची कामं होतील, तिथं रस्ते पाणी हे होईल. आणि याच्या विरुद्ध समोर काय चालू होतं तर म्हणे चला हवा येऊ द्या. म्हणजे यांना त्याची सुद्धा जाण नाही का लोकांच्या अडचणी काय आणि आपण कार्यक्रम काय करतो. अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे आमदार नागपूरला हिवाळी हे अधिवेशन का आता आपल्या तालुक्यातले प्रश्न सोडवायचे. मग कोणाचा पाण्याचा असेल, कोणाचा इलेक्ट्रिकचा असेल, स्वच्छतेचा असेल. आणि आमचे आमदार कोपरगावात का तर नगरपालिकेत जास्त इंटरेस्ट, त्यांना भ्रष्टाचार करायचा, पैसा कमवायचा आहे. म्हणजे त्यांना जनतेशी काही देणं घेणं गेले 5-9 वर्षापासून सत्ता त्यांच्या ताब्यात आहे. आणि आज ते म्हणतात का सत्ता माझ्या ताब्यात द्या. अरे प्रशासक होता, प्रशासकावर तुमचंच राज्य होतं. म्हणजे यांना हे समजत नाही का सत्ता कोणाची कोणाकडे मागायचं. यांच्याच काळात सगळ्यात जास्त पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे यांच्याच काळात झाले, यांच्याच लोकांकडून झाले. आणि हेच पत्र देता का शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, प्रशासनाने लक्ष द्यावे. आणि यांनी निवेदन दिल्या पहिली केस तर यांच्याच कार्यकर्त्याची झाली. चोरीचं सोनं पकडण्यात यांचा माणूस सापडला. यांचा PA पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये गेले 1.5-2 महिन्यापासून. यांचे लोक 2 नंबरमध्ये रेशनमध्ये यांचेच लोक दमदाटी असेल, गोळीबार असेल. संजीवनी उद्योग समूहचा एक तरी कर्मचारी किंवा एक तरी कार्यकर्ता असा दाखवा का असा 1.5-2 महिने जेलमध्ये आहे किंवा चुकीचे कामं करतो. कारण आम्हाला शिकवण स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांची आहे. आणि ती शिकवण घेऊन बिपिनदादा असतील, विवेक भैया असतील, त्यांनी आम्हाला शिकवलं आहे का आपल्याला समाजाचं देणं द्यायचं आहे. म्हणून आम्हाला जी 20 तारखेनंतर जी सत्ता पाहिजे ती सत्ता आपली सेवा करण्यासाठी पाहिजे. ती सत्ता आम्हाला उपभोगायला नाही पाहिजे. कारण ती सत्ता घेतल्यानंतर आपली कामे करण्याकरिता आम्ही सर्वजण प्रभागात येऊन आपले प्रश्न सोडवणार आहोत. प्रभाग कमिटीच्या अंडर त्यामध्ये एक प्रभाग कमिटी करणार आहोत का जिच्यात नगरसेवक असतील, इंजिनियर असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, वकील असतील, समाजसेवक असतील आणि त्यांच्या बरोबर नगरसेवक आणि नगराध्यक्ष असतील. तर ही प्रभाग कमिटी दर 3 महिन्याला आपल्या प्रभागात येऊन आपले प्रश्न सोडवणार. या प्रभाग कमिटीची मीटिंग होईल. त्या दिवशी तिच्यामध्ये पाणी पुरवठा अधिकारी, बांधकाम अधिकारी, स्वच्छता अधिकारी, CO म्हणजे सर्व अधिकारी असतील आणि आपल्या समस्या त्या जागेवर सोडवल्या जातील. अशी अनेक कामे आम्हाला आपल्याला करायची आहे. म्हणून मी आपल्याला एक विनंती करतो की आपण व आपले मित्र असतील किंवा पाहुणे रावळे असतील यांना या परिवर्तनाच्या लढाईत आपण मोलाचा सहभाग घेतला पाहिजे. आणि आपण प्रत्येकाला सांगितलं पाहिजे. आता 2 दिवस प्रचंड आमिष दाखवले जातील, वेगवेगळे सांगितले जातील, चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातील. पण आतापर्यंत जसे आपण कोल्हे कुटुंबाच्या भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्र पक्षाच्या मागे ठामपणे उभे राहिल्या, तसाच 20 तारखेला सकाळी उठून लवकर आपण मी स्वतः पराग शिवाजीराव संधान, भारतीय जनता पार्टी, RPI आणि लोकसेवा आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. तसेच आमचे मित्र अविनाशजी पाठक हे नगरसेवकासाठी आहे आणि आमच्या वहिनी विद्याताई सोनवणे ह्या पण नगरसेविकेसाठी उभे आहेत. तर आपल्याला 3 मतदान करायचं आहे. एक नगराध्यक्षासाठी आणि 2 नगरसेवकांसाठी. तर तिन्ही मत हे कमळाला करून आपलं आशीर्वाद रूपी बहुमोल मत देऊन आम्हाला निवडून द्यायचं आहे. हे काम तुम्हाला एकदा करायचं आहे. परंतु पुढचे 5 वर्ष आम्हाला आपली सेवा करायची आहे. म्हणून मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो की 20 तारखेला भारतीय जनता पार्टी, RPI आणि मित्र पक्षाच्या सर्व उमेदवारांना कमळ, छत्री आणि 4 नंबर प्रभागात कपशी चिन्ह आहे त्या समोरील 3 बटन दाबून ठीक आहे इथं कमळ चिन्ह समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे आणि आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला पुढील सभेला जायचं असल्याने मी आपली माफी मागतो आणि ही निवडणूक संपलेली राहील. परंतु अतिशय महत्वाची अशी निवडणूक आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये घेतलेली ही कॉर्नर सभा, खरं तर सभेची गर्दी बघता
ही सांगता सभा नसून ही विजयी सभा आहे असं मला वाटतं. ज्या पद्धतीने तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, जेवण जरी राहिलेले असले तरी हात वर करून टाळ्या वाजताय. आता त्याचा अर्थ उलटा नाही ना, लवकर आटपा म्हणून भैया, असं नाही ना. या कार्यक्रमासाठी ज्यांनी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांपासून झालं का, या ठिकाणी ज्यांनी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांबरोबर काम केलं, खरं तर आता ज्यांनी मला या ठिकाणी आठवण सांगितली म्हणजे माझ्या आईचे वडील संपतराव कडू पाटील, त्यांनी ज्यांचं लग्न जुळवलं असे नामदेवराव उपाध्याय. खरं तर तुमचं गाव कोराड्या, परंतु ST मध्ये रिटायर झाले आणि या ठिकाणी स्थित झाले आणि तेव्हापासून कोल्हे परिवाराचे एक सदस्य म्हणून खरं तर कार्यान्वित झाले असे नामदेवरावजी उपाध्याय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बाजीराव कदम, हाजी नसीरबाई सय्यद इथून गेले, आमचे पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र नाना केकान, गोरखनाथ गायकवाड माजी उपाध्यक्ष कोपरगाव नगरपालिका, त्याचप्रमाणे शिवाजीराव वक्ते माजी सभापती पंचायत समिती कोपरगाव, त्याचप्रमाणे विद्यमान संचालक आमचे विश्वासराव महाले साहेब, उपस्थित असलेले संजीवनी कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अरुणराव येवले, मच्छिंद्रभाऊ ईश्वरे, विश्वासराव महाले, मच्छिंद्रराव लोणारी, गोरखभाऊ गायकवाड, बाबासाहेब देवतरसे, संदीपराव वागचौरे, सुभाषराव सोनवणे, सगळ्यांचा नाव उल्लेख मी काय करत नाही. संदीपराव कुठे आहे? वागचौरे इकडे आहे का? हा, तुमच्या दाढी संघटनेचा माणूस येतो. खरं तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. अनेक वक्त्यांनी माझ्या आधी सगळं बोलून झालेलं आहे. आता आतुरता फक्त लागलेली आहे 21च्या निकालाची. आज जर बघितलं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे किती वर्षांनी निवडणूक होती नगरपालिकेची? तुमचं पाठ नाही झालं तर मला पाठांतर करून घ्यावं लागेल, परत भाषण द्यावं लागेल मला. किती वर्षांनी निवडणूक होतीये? 5 नाही 9, त्या 5 करून राहिल्या. 9 वर्षांनी निवडणूक होतीये या नगरपालिकेची. 9 वर्षभरापूर्वी तुम्ही मतदान केलं. आमचे धडाडीचे नेते मार्गदर्शक रवींद्र अण्णा पाठक कुठे गेले? अण्णा रवींद्र अण्णा पाठक आणि विद्याताई सोनवणे यांना तुम्ही निवडून तर दिलं, परंतु वरती तुम्ही वेगळंच मतदान केलं. बरोबर आहे का नाही? नाव नका घेऊ आता. ती बॅट पार तिने आउट केला आपल्याला. मागच्या वेळेस तुम्ही खाली नगरसेवक निवडून दिले 20, पण नगराध्यक्ष तुम्ही दुसराच दिला. आणि 5 वर्ष खरं तर अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, परंतु विद्याताई सोनवणे आणि रवी अण्णा हे अतिशय लढाऊ प्रवृत्तीने त्या ठिकाणी भांडून आपल्या प्रभागासाठी निधी आणला. आणि नुसता आणलाच नाही तर त्या निधीच्या माध्यमातून सर्व भुयारी गटार असतील किंवा आमदारताईंचा कारकीर्द त्यामध्ये त्यांना 3 वर्ष मिळाली. त्या कारकिर्दीमध्ये सगळेच कामं खरं तर आमदारताईंनी या ठिकाणी करून दिले. स्वर्गीय कोल्हे साहेबांचंही विशेष प्रेम या प्रभागामध्ये राहिलेलं आहे. परवाच आमचे कुंभार समाजांच्या बांधवांच्या मीटिंगमध्ये त्यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला की कशा पद्धतीने कोल्हे साहेबांची बैठक आमच्या या ठिकाणी होत असेल. खरं तर DK अण्णांचं आठवण या निमित्ताने होते की त्यांचा देखील स्नेह स्वर्गीय कोल्हे साहेबांबरोबर अनेक वर्ष राहिला. कोल्हे परिवाराचे ऋणानुबंध मोठ्या प्रमाणात पाठक असतील परिवार किंवा सोनवणे परिवाराबरोबर राहिलेले आहे. आणि म्हणून त्या काळात देखील आमदारताईंनी निधी दिला, शिवनशी बोलले, विद्याताई त्या ठिकाणी भांडायचे, राजाभाऊ देखील माजी नगराध्यक्ष म्हणून तिथं जाऊन त्या ठिकाणी भांडून आपले कामं करून घेतले. परंतु
त्या 5 वर्षानंतर ती टर्म संपली, करोना आला. 4 वर्ष कामकाज हे नगरसेवक नव्हते. विद्याताई असतील, रवी अण्णा असतील, यांचं पद नगरसेवक, माजी नगरसेवक होऊन यांना किती वर्ष आले? 4-4.5 वर्ष आले. म्हणजे एक टर्म पूर्ण निघून गेलेली आहे. तरी देखील त्यांनी तुम्हाला जाणून दिलं का? 4-5 वर्ष माजी नगरसेवक असताना देखील सातत्याने नगरपालिकेत जाऊन भांडून काम करून त्या ठिकाणी आपले प्रश्न सोडवण्याचं काम केलेले. एक पूर्ण 5 वर्ष त्यांची शेवटची मीटिंग 4.5 वर्षापूर्वी झालेली आहे नगरपालिकेमध्ये. परंतु नगरपालिकेचा कारभार हे स्वतः आमदार आणि सीओ हे दोघंच त्या ठिकाणी पाहत होते. आणि 4 वर्षामध्ये काय झालं? 5 नंबर तळ केलं म्हणे, 125 कोटी रुपये खर्च केले. तुम्हाला नेलं होतं तिकडे दाखवायला, गेल्या होत्या काही महिला, काही मान हलवताय, काही लाजून राहिल्या, खाली पाव राहिल्या. 5 नंबरचं तळ दाखवलं नाही तुम्हाला काही ठिकाणी, बरोबर ना? आणि 5 नंबरचं तळ काही महिला गेल्या आणि सांगितलं रोज इकडचं नाही नेलं का? तुम्हाला पण आपल्याला आश्वासन दिलं की रोज पाणी येईल. त्याची व्हिडिओ क्लिप देखील आहे. आमदारांनी आपल्याला आश्वासन दिलं की रोज पाणी येईल. आता तुमचं 5 नंबर तळ झालं, परंतु 125 कोटी रुपये खर्च करून देखील माहितीच्या अधिकारामध्ये गेल्या 10 महिन्यामध्ये फक्त 63 दिवस पाणी आलं. किती? 63 दिवस. कोणाचे पाहुणे रावळे इकडे संगमनेरला? हात वरती करा बरं. संगमनेरला पाहुणे रावळे आहे का? करा, तुमचे आहे पाहुणे रावळे. फोन लावा त्यांना, उशीर झाला तरी. 365 दिवसामध्ये किती दिवस पाणी येतं विचारा. त्यांचं उत्तर येईल 365 दिवस, बरोबर ना? मान हलवलं त्यांनी. 365 दिवस पाणी संगमनेरला, 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे. श्रीरामपूरला कोणाचे पाहुणे? बरेच साधू उभे झाले. श्रीरामपूरला फोन लावा. ताई, आजी, तिकडं 315 दिवस पाणी येतं. 20-30 दिवस ते काहीतरी मध्ये फक्त स्वच्छतेसाठी काहीतरी खडा घेतात. आणि आपल्याकडं पाहुणे यायचंच नको म्हणतात. ते कोपरगावच्या पाहुण्याकडं नको, आधी टाक्यान मग घर दिसतं म्हणे. म्हणजे अशी परिस्थिती आपल्या या कोपरगाव नगरपालिकेच्या म्हणजे सध्या 4 वर्षामध्ये झालेली आहे. नगरसेवक म्हणून ताई असतील, रवी अण्णा असतील, कोणते कामं करू शकता? गटारीचे कामं, रस्त्याचे कामं, काही विजेचे हापसे देणं. परंतु जेव्हा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असतो तेव्हा आपल्याला मोठं पद, वरचं पद त्या ठिकाणी लागत असतं, आणि ते म्हणजे आपलं नगराध्यक्ष पद. आणि म्हणून आज जर बघितलं आपण, किंवा आपले मोठं काम कोणतं होतं तुमचं? 7/12 उतार्याचं. तुम्ही ऐकलं का काल मंत्री महोदयांचं? काही लवकर निघून गेल्या, मी पाहत होतो स्टेजवर, उशीर झाला म्हणून निघून गेल्या, बरोबर ना? परंतु अतिशय महत्वाचा निर्णय, तो निर्णय खरं तर राजाभाऊसाठी आणि आविभाऊसाठी एकदा टाळा वाजवल्या पाहिजे तुम्ही जोरात. त्यांचा आग्रह होता, भैया अनेकदा हा फक्त प्रश्न निवडणुकीपुरती येतो आणि तो मागं पडतो. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी तो प्रश्न हाताळला होता. 15-1 घरं नावावर झाले, परंतु विरोधकांनी त्यावेळेस आवाज उठवला की हे 3-4 हजार रुपये कशाला भरायचे, आम्ही तुम्हाला मोफत त्या ठिकाणी करून देऊ. आणि त्या कामाला त्या ठिकाणी खीळ बसली. परंतु आदरणीय ताईंकडे तो प्रश्न घेऊन गेले आणि ताईंनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विश्वासनाम्यामध्ये आपण तो प्रश्न टाकला. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, निवडणूक पुढे गेली. मी 3-4 तारखेला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलो. योगायोग बावनकुळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. आमची चर्चा झाली. ताईंनी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं, साहेब जो आश्वासन तुम्ही देऊन गेले तो बावनकुळे साहेबांकडे तो प्रश्न आहे, ते बाहेर आहे, त्यांना आपण आज बोलून सूचना करावी. आणि मुख्यमंत्री साहेबांनी ताबडतोब त्यांना सूचित केलं की या विषयावर सगळा अभ्यास करा, काय करता येईल ते बघा, आणि त्या ठिकाणी कोल्हे ताईंच्या सांगता सभेला जाऊन शब्द देऊन त्या ठिकाणी या. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो, तो नुसता शब्द नाही, कालचा घोषणा म्हणजे आपल्या सगळ्यांची स्वप्नपूर्ती त्या ठिकाणी होती. ते मिळल्याशिवाय राहणार नाही उतारे, असा शब्द त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर ते घरी जेवायला आले आणि मी विमानतळावर त्यांना सोडायला गाडीमध्ये गेलो.
तातडीने त्यांनी कलेक्टर असतील, प्रांत असतील यांना माझ्या समोर फोन लावले आणि याचा निर्णय लावायचा आहे. 5,000 6,000 जे काय उतारे आपल्या आहे त्या जागा नावावर करायच्या दृष्टिकोनातून फक्त ते भाषणामध्ये पट्टे म्हणायचे. पट्टा म्हणजे त्यांच्या विदर्भात पट्टा म्हणतात, आपल्याकडे 7-12 म्हणतात ते. त्याच्यामुळं 7-12 देण्याचा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा केली. आचारसंहिता संपताच त्या कामाला आपल्याला लागायचं असं सूचित करून स्वतः मुख्यमंत्री त्या आपल्या उतार्या वाटपाला या ठिकाणी कार्यक्रमाला येणार आहे अशी आनंदाची बातमी तुम्हाला मी या निमित्ताने देतो. खरं तर राजाभाऊ, तुम्ही नावी भाऊनी सगळ्या घराघरात पेढे वाटले पाहिजे, नाहीतर मग तुमच्याकडून पेढे तरी आम्हाला आले पाहिजे झाल्यावर. तुमच्या प्रभागाचा महत्वाचा प्रश्न ताईंनी आणि बावनकुळे साहेब मुख्यमंत्र्यांनी सोडलेला आहे. कारण की छोटे कामं कुठलेच त्यांनी ठेवलेले नाही. स्ट्रीट लाईट असेल तुम्ही सांगायचं आणि त्यांनी करायचं. बऱ्याचदा नगरपालिकेतही जात नाही, त्यांच्या स्तरावर ते या ठिकाणी करून टाकता. आणि असे भक्कम उमेदवार या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि कुठंतरी आता नगरपालिका नगराध्यक्ष आपल्या ताब्यात येणार आहे हे बघितल्यावर अधिकची ताकद त्यांना मिळेल. कारण की त्याच्या आधी 5 वर्षाच्या आधी 13 नगरसेवक होते. तेव्हा मीटिंगमध्ये ठराव मंजूर करायचा तर 14 लागायचे. मग 13 मध्ये कोणीतरी एक नाराज व्हायचा. बरोबर मीटिंगच्या 2 दिवस आधी त्याला पुण्याचा पाहुणा बोलवायचा आणि तो निघून जायचा. त्याची मनधरणी करता करताच राजा हो तुमची ती टंग गेली पूर्ण. त्याच्यानंतर घोडाबैल करून टाकला तुम्ही. 20 दिले निवडून आणि नगराध्यक्ष देऊला. नंतर 4-5 वर्ष आमदाराकडे कारभार होता. आता कुठंतरी सुवर्ण काळ आपला या कोपरगाव नगरीचा आलेला आहे. खालचेही नगरसेवक आपले निवडून येत आहे, नगराध्यक्ष आपला येत आहे. आणि अशी भक्कम जोडी जर झाली तर अधिकची ताकद अविभाऊ पाठक आणि राजाभाऊला मिळेल. आणि पुन्हा पुढचे 15 वर्ष या ठिकाणी बघावं लागणार नाही अशी परिस्थिती उपस्थित होईल. म्हणून काही विघ्न संतोषी लोक आमच्या महिला भगिनींना कधी कधी राजकीय डावपेच कळत नाही. काहीतरी मग राजकारण शिस्त, कोणाला तरी पिन मारली जाती, कोणीतरी आपला भागातला उभा करून दिला जातो. त्याला सांगता हे घे पैसे वाट आणि 50-100 तरी मतं खा तू, म्हणजे इकडून लीड कमी होईल, आम्ही तिकडून लीड घेतो. आणि ह्या भानगडीत आपण पडूच नका महिलांना, मला विनंती आहे. सरळ हे काय वरती काय आहे हे सरळ त्या ठिकाणी कमळ दाबून आपल्याला तिन्ही उमेदवारांना मतदान करायचं आहे. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. आमच्या महिला भगिनींना अनेकदा मी सांगत असतो. खरं तर या ठिकाणी जो जो भ्रष्टाचार झालेला आहे तुम्ही जर ऐकला 4 वर्षामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये तर तुम्ही आवाज व्हाल. किती मृत जनावरं या ठिकाणी निघत असतील. या महाभागांनी 7,000 जनावरं मृत झाले दाखवलं आणि त्याची विल्हेवाट लावण्याचे बिलं नगरपालिकेतून काढले. एवढंच नव्हे तर जे जिवंत जनावरं आहे त्यांच्यासाठी कोंडवाडा बनवलेला आहे. त्या कोंडवाड्यामध्ये 40-50 लाख पगाराचा खर्च दाखवला. त्या कोंडवाड्यात कधी गेले तर एकही जनावर सापडणार नाही. तुम्हाला इथून तिथून सगळ्या शहरात ते जनावरं फिरताना दिसतील. आणि त्याच्यातही पैसे खाल्ले. म्हणजे असे हे महाभाग आहे. यांचे PA कुठं आहे? PA विचारलं का तुम्ही त्यांना? लोकप्रतिनिधींना सांगता येईल का महिला भगिनींना कुठं आहे PA? आत्ताच्या घडीला PA त्यांचे जेलमध्ये आहे. कुठे आहे? 2 महिने झाले जेलमध्ये आहे. ज्या आमदाराच्या स्वतःचा स्वीय साहेब जेलमध्ये आहे याच्यावर तुम्ही विचार करा त्यांची काय प्रवृत्ती त्या ठिकाणी आहे. आणि जेलमध्ये गेले म्हणजे लय सीमेवर लढून आले म्हणून नाही दिलं. इथं मारामाऱ्या केल्या आणि पोलिसांच्या कानाखाली मारली म्हणून ते जेलमध्ये त्या ठिकाणी आहे. 40,000 रुपये पगार असताना 4 कोटी रुपयाचा बंगला त्या ठिकाणी चालू आहे त्या PMचा. म्हणून याच्यावर तुम्ही अंदाज लावा की किती भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे आणि ते पैसे कुठं गेलेले आहे. कालची आपली सभा काय होती? उतार्या देण्याची होती. आणि त्यांची सभा काय होती? निवडणुका चालू आहे. किती गंभीर विषय आहे. 2-3 दिवस राहिले. आम्ही रस्ते, वीज, पाणी, गटारी याच्यावर बोलतोय. आणि इथं एवढ्या समस्या शहरामधल्या मुख्य रस्त्यांच्या जर अवस्था पाहिली तर धुळगाव म्हणून आपल्याला ओळखलं जातं. पाणी वेळेत येत नाही. आमच्या मतदारांच्या डोळ्यात अश्रू येण्याची वेळ आलेली आहे. आणि जणू काही त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे लोक हास्यजत्रा करून त्या ठिकाणी घेऊन राहिले. जी 24 तास का ते काय तुमचे चॅनल आहे त्याच्यावरचा एकही नट त्या ठिकाणी नव्हता की त्याला आणलं नव्हतं.
जवळपास 8 एक नट वेगवेगळे नट नटी त्या ठिकाणी आणलेले होते आणि त्याच भर आपल्या 2 नटांची होती, आमदार आणि उमेदवारांची. म्हणजे ढोल आणावं तर किती करावं. आजच माझा एकाने इंटरव्ह्यू घेतला, म्हणे भैया मी इंटरव्ह्यू घ्यायला आलो, कोकण वगैरे सगळा महाराष्ट्र फिरून आलो, नगराध्यक्ष पदाचे उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतले. सर्वात युवा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार एक मुलगी 21 वर्षाची, आणि तुमचा इंटरव्ह्यू घेतल्यावर या 230 जागेवर सर्वात वयस्कर उमेदवार जे आहे ते समोरच्या पार्टीचे, त्यांचा इंटरव्ह्यू मी घ्यायला जाणार आहे. आणि त्यांनी मला प्रश्न केला की तुम्ही त्यांच्या वयावर त्या ठिकाणी आरोप केला. मी म्हटलं मी आरोप केला नाही. त्यांनी स्वतः पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता की समोरचे उमेदवार म्हणतात की त्यांचं वय 76 आहे, 3 टाइम डायबिटीसचं इन्सुलिन ते घेतात आणि त्या ठिकाणी सातत्याने म्हणजे त्यांची टर्म संपल्यावर जवळपास 81 वय त्यांचं होणार आहे, परंतु वयावर मला जायचं नाहीये म्हटलं, परंतु वेळेवर मी निश्चित जाईल. त्यांनी किती वेळ या शहरासाठी दिला हा प्रश्न मी निश्चित विचारणार आहे. त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की मी 1 लाख किलोमीटर महाराष्ट्रावर फिरतो. मला त्यांना एवढाच प्रश्न आहे की या कोपरगाव नगरीतल्या 72 किलोमीटरवर ते किती फिरले, किती वेळेस आपल्या गजानन नगर भागात आले, किती वेळेस आपल्याला घरात भेटी द्यायला आले. प्रत्येक कार्यक्रम असेल, अडी अडचणी असेल, पूर आला कोल्हे परिवारातला किंवा आदरणीय संदन साहेब त्या ठिकाणी उपस्थित असता. म्हणून काहीतरी धूळफेक करायची आणि नाटकं उभे करायचे, महिलांना भेटायचं. फॉर्म आले ना तुम्हाला, ते आले का? ते शिवण मशीन, अगरबत्ती, उदबत्ती आले ना? लिहून दिले तुम्ही? फसले मग तुम्ही. ते फॉर्म ज्यांच्याकडे असतील ते आमचे आविभाऊ आणि राजा भाऊकडे देऊन टाका. आम्ही लहान मुलांना विमान बालवायला नाही तर शेंगदाण्या फुटाण्यावाल्यांना ते देतो, त्यांच्या तरी ते कामी येतील. कारण की सबशेल तुम्हाला फसवण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. त्यासाठी नगरपालिका कशाला ताब्यात लागते? त्याचा नगरपालिकेचा काहीच संबंध नाही. तुम्हाला समाजसेवा करायचं सुचलंय ना, तुम्ही करा मग समाजसेवा, त्याचा नगरपालिकेचा काहीही संबंध नाही. पेटीकोट शिवा मी विकतो आणि काय विकतो, हा म्हणजे फेकायला मर्यादाच नाहीये. ब्रह्मोस मिसाईल पेक्षा लांब लांब फेकू राहिले ते. त्याच्यापेक्षा तुम्ही आमच्या औद्योगिक वसाहतीत या. आमच्या ताईंनी किती लोक महिला आल्या होत्या का तुम्ही पाहिला? हात वर करा, किती महिला आल्या होत्या तुम्ही पाहिलं का नाही? डोळ्यांनी चालू आहे का नाही आपलं क्लस्टर? मीडियावाले परत एकदा हात वरता करा, कोणी कोणी गेले होते ते, नाही ते म्हणतील 2च बायांनी वरती केला होता. एवढ्या महिला पाहून आल्या. एवढं हवेत गोळीबार करत नाही आम्ही, प्रत्यक्ष त्या ठिकाणी शिवणकाम. भविष्यामध्ये आपल्याला तसे 2, 3, 4 युनिट करायचे. 2.5 एकर आपण जागा घेतलेली आहे. माझ्यामध्ये ताई तुम्हीच त्या दिवशी होतो, मी भेटीला आलो त्यावेळेस. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपण रोजगार देण्यासाठी काम करतोय. यांच्या उलट आमदारांनी त्या ठिकाणी राजकीय त्यांचे पोळी भाजण्याकरता आपल्या इथं MIDC येणार होती, स्मार्ट सिटी येणार होती कोपरगाव शिर्डीच्या मध्ये, ती घालवण्याचं पाप त्या ठिकाणी केलेलं आहे. मला कल्पना आहे आमच्या महिला भगिनींना त्यांच्या मुलांची किती काळजी आहे. कारण की मला रोज चेअरमन म्हणून माझ्याकडे निवेदन येतात, अर्ज येतात, भैया नोकरी लावून द्या. काय कुठं लावायची नोकरी? नाही, लग्न वस्तर का व्हायना, लावा, लग्नच व्हायना. वस्तुस्थिती की नाही पोरांनो? आपण जरी असण्यावारी घेतला असेल तरी हे महापाप या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आपली MIDC 5,000 एकरावरची गेली, जवळपास 10-15 हजार लोकांना रोजगार मिळाला असता. कोणी ITI फिटर असेल, ITI मेकॅनिक असेल, कुठं गवंडी काम करणारा, सेंटरिंग काम करणारा, फळं विकणारा, ॲपे रिक्षा चालवणारा, टॅक्सी चालवणारा, वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी. खरं तर माझा माणूस तिथून खुणवतोय, पुढची सभा वाट पाहू राहिले. मग खरं तर त्या ठिकाणी या सगळ्यांचं बेरोजगार करण्याचं पाप आमदार महोदयांनी केलेलं आहे. आणि 11 वर्ष झाले आमचे कार्यकर्ते जोमाने या ठिकाणी पेटलेले आहे. ग्रामीणचे आमचे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत. अरुणराव येवले साहेब, त्यांचा वाढदिवस होता परवा, वयाच्या 65व्या वर्षी देखील रोज या ठिकाणी शहरामध्ये फिरताय, गाव वार्ड जाऊन त्या ठिकाणी प्रचार करतायत. कारण की आमच्या कार्यकर्त्यांची खरं ही निवडणूक आहे. 11 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवर गुलाल पडलेला आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका त्यांच्याकडं, परत आमदारकी त्यांच्याकडं, परत मागून दुसरी आमदारकी त्यांच्याकडं पडली आहे.
आणि म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, गरिबी असली तर लाजावं नाही, पैसे असले तर माजावं नाही, आणि सत्ता असली का गाजवू नाही. गरिबीचा विषय नाही, पण पैशाचा आणि सत्तेचा माल समोरच्यांना चढलेला आहे, आणि आपल्याला 20 तारखेला तो उतरवण्याचं काम आम्हाला या ठिकाणी करायचं आहे. सत्तेचा समतोल ठेवायचा आहे. उपमुख्यमंत्र्यांचं ऐकून आपण त्यांना दिली ना आमदारकी, दिली का नाही? मग आता मुख्यमंत्र्यांचं ऐकून आपल्याला किमान नगर अध्यक्ष तर घ्यायचंय ना. ते आणतील उपमुख्यमंत्र्यांकडून निधी, आपण मुख्यमंत्र्यांकडून निधी आणू. मुख्यमंत्री मोठा का उपमुख्यमंत्री मोठा? माहित नाही ना कोण मोठा आहे. मुख्यमंत्री मोठे. म्हणून आपल्याला लोकसभेलाही संधी मिळाली नाही कमळावर मतदान करायची, आमदारकीलाही संधी मिळाली नाही. आपल्या रेशन वाटप चालू झालं का? चालू आहे अजून या महिन्याचं, 25च्या पुढे करतील बहुतेक. तर त्याच्यामुळं रेशन जे आपल्याला देतं, केंद्राचं कमळ देतं. आपल्याला जे काय 55 सुविधा वेगवेगळ्या योजना येतात त्या केंद्राकडून येतात, 48 राज्याकडून येतात. या सुविधांचा लाभ जर आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चितपणाने आपल्याला कमळावर त्या ठिकाणी मतदान करायचं आहे. आमच्या मुस्लिम भगिनी मोठ्या प्रमाणात दिसत आहे, युवक मोठ्या प्रमाणात दिसत आहे. त्यांना कधी कधी भोगडी दाखवतील, हे कमल आहे, अरे वो खाताय का कमल? आम्ही आहे ना ढाल बनून त्या ठिकाणी. काळजी करायची नाही. कुठलाही जातीयवाद दंगल या ठिकाणी घडणार नाही, होणार नाही, याची खात्री मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने देतो. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. कालच्या सभेत तुम्ही ऐकल्या असतील, ज्या महिला निघून गेल्या त्यांच्यासाठी सांगतो की या ठिकाणी आम्ही विश्वासनामा जाहीर केलेला आहे. त्या विश्वासनाम्यामध्ये आपल्याला कल्पना दिलेली आहे. खरं तर त्याच्या आधी मी दोन्ही उमेदवारांचे माहिती दिलेलीच आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवारावर सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचंय. कारण खालचे येतील वरचे येणार नाही, उपयोग नाही. वरचा आलं आणि खालचे आले नाही तरी उपयोग नाही. अविनाश पाठक देखील होतकरू युवक आहे, आणि विद्याताई सोनवणे यांचा तर सांगायचाच विषय नाही. तुम्ही एक नगरसेविका निवडून दिले का तुम्हाला 3 जण कामाला तुम्हाला येतात. त्यांचे दोन्ही चिरंजीव आणि राजाभाऊ त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये उपस्थित असतात. आणि त्या ठिकाणी आविभाऊला निवडून दिलं तर रवी अण्णा देखील आविभाऊला मार्गदर्शन करून, म्हणजे ते दोघंही नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी आपलं कामकाज बघणार आहे. अशी ताकद आपल्या मागे उभी राहणार आहे. आणि नगराध्यक्ष निवडून दिले तर त्यांच्या जोडीला जोडी, खांद्याला खांदा लावून मी देखील त्या ठिकाणी काम करणार आहे. त्याच्यामुळे कुठलीही चिंता करायची नाही. सगळे कमळ ठोकायचे आणि 21 तारखेला आपल्याला निर्णय द्यायचा आहे. विकासनामा वाचला का नाही माहित नाही, परंतु त्या ठिकाणी आपले जे मुलं, आमच्या पाल्यांचे मुलं जे कोणी नगरपालिकेच्या शाळेत शिकत आहे, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की ते विश्वासनामामधले सगळे वचन पूर्तीचं काम जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्या विश्वासनामामध्ये आपण काय टाकलेलं आहे की ज्यांचे विद्यार्थी नगरपालिकेच्या शाळेत आहे त्यांची 20% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. एवढंच नव्हे तर ज्या ज्या महिलांचे घर त्यांच्या नावावर आहे त्याचे 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण ताईंच्या माध्यमातून घेणार आहोत. निम्म्याच महिला टाळ्या वाजवते आहे, निम्म्यांचे घर नावावर दिसत नाहीये. पुरुष मंडळींना सांगायचं, अहो माझ्या नावावर करा म्हणजे 50% घरपट्टी माफ होईल. आता असंही 7-12 नावावर होणारच आहे घरपट्टी आमच्या महिला भगिनी. कारण की तुम्ही त्या ठिकाणी पदर खर्चाने संसाराचा गाडा चालवता याची आम्हाला जाणीव आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामुळे तुम्हाला खात्री दिलेली आहे की जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तुमची लाडकी बहीण योजना चालूच त्या ठिकाणी राहणार आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायची नाही. आणि मुख्यमंत्री किती वर्ष? अजून 4 वर्ष तरी किमान आहे. आपल्या नगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. त्यापैकी 4 वर्ष तेच मुख्यमंत्री आहे. त्याच्यामुळे कुठलीही चूक आपल्याला यावेळेस करायची नाही. सगळ्याच गोष्टी आम्ही या निमित्ताने, सुशोभीकरण असेल, शेजारी तुमच्या आपल्या सगळ्याच शहराला नदी जात नाही, आपल्याला नदी आहे, सुसज्ज असा घाट. बऱ्याच महिला भगिनी गंगा आरतीला येतात का कोणी श्रावणामध्ये? हात वरती करा. असतो मी तिथं. मग असा सुसज्ज घाट आपल्या या परिसरामध्ये आपल्याला करायचं आहे. पाणी येणार नाही याच्यासाठी रिटेन्शन वॉल कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आपण घेणार आहोत. एवढंच नव्हे तर सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याला आलंय का कोणी? सामुदायिक विवाह सोहळ्याला आले होते ना? मुस्लिम असेल, बौद्ध असतील, सगळ्या समाजाचे आपण लग्न त्या ठिकाणी लावतो. 15-15, 20-20 हजार लोकांचं अन्नदान त्या ठिकाणी करतो. आधी मणिमंगळसूत्र असेल, सगळं काही आपण देतो. परंतु त्याचा कधी गाजावाजा केला नाही. विरोधकांनी 10 डबे दिले, काय जणू काही रोज 10,000 लोकांना जीव घालताय. अशा पद्धतीचं
फसवणूक त्या ठिकाणी आपल्या समोर करतील ते. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारावर एकही केस त्या ठिकाणी, विरोधकांच्या उमेदवारावर किती केसेस आहे? 7 केसेस आहे, 13 नील झालेले आहे. त्या केसेस कोणत्या आहे? 420च्या. 420 म्हणजे काय? फसवणूक, ठगेगिरी. अख्ख्या महाराष्ट्राला ठगून आता आपल्याला ठगायला आलेले. आपण ते गडबड होऊ द्यायची नाही. बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आमच्या महिला भगिनींच्या, युवकांच्या दृष्टिकोनातून. वैद्यकीय मदत अनेकदा असती, प्रसूतीच्या वेळेस त्या ठिकाणी दवाखान्यात घेत नाही. आम्ही भाऊला पोटतिडकीने सांगायचं होतं, परंतु पुढच्या वेळेस असं काही होणार नाही. आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी विभाग करून तुमच्या महिला भगिनींच्या वैद्यकीय अडचणी सोडवण्याचं काम आम्ही सर्वजण न्याय निमित्ताने करणार आहोत. पहिल्या 100 दिवसाच्या आत आपण ॲम्ब्युलन्स विकत घेऊन मोफत सगळ्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी आपण तत्पर त्या ठिकाणी राहणार आहोत. एवढं या निमित्ताने बोलतो. बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु तुमचा उत्साह टाळ्या बघता मला खात्री पडलेली आहे की तुम्ही 21-20 तारखेला कोणत्या चिन्हावर मतदान करणार? केंद्रामध्ये कोणतं चिन्ह आहे? राज्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? जिल्ह्यामध्ये कोणतं चिन्ह आहे? नगराध्यक्ष कोणत्या चिन्हाचे पाहिजे? नगरसेवक कोणत्या चिन्हाचे पाहिजे? एवढंच लक्षात ठेवा आणि पुढची जबाबदारी. धन्यवाद.